जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. मी 43 माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माननीय संदीपदादा खरात पाटील. 15 नंबरला अंगठी चिन्ह आहे. लक्षात ठेवा अंगठी. आज बघा, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेसाठी मी उभा राहिलोय. तर बघा, जरांगे पाटील साहेबांनी कोट्यवधीच्या अकलूजचे मोहिते पाटील साहेब यांनी, नारायण राणे साहेब, भुजबळ साहेब यांनी फक्त मराठा बांधवांचे, कुणबी बांधवांचे आरक्षण थांबवण्यासाठी हे प्रयत्न करतात. आपला मुद्दा होता की आरक्षणासंदर्भात जी नाव आपण नेत्यांची घेतली त्यांनी काहीच भूमिका मांडली नाही. बरोबर ना? हो. लोकसभेमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी त्यांची भूमिका मांडली. धनगर आरक्षणासंदर्भात बी मांडली आणि मराठा आरक्षण संदर्भात बी मांडली. महाराष्ट्र स्टेटमध्ये धनगर समाज, या धनगड आणि धनगड या एका शब्दाच्या फरकामुळे धनगर समाज अनुसूचित जनजातीमधून वंचित आहे. तर या शब्दामधील फरक केंद्र सरकारने दूर करावा आणि महाराष्ट्रातील माझ्या धनगर बांधवांना अनुसूचित जनजातीमध्ये समावेश करावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करत आहे. इतर जी नेत्यांची आपण नावं घेतलेत त्या नेत्यांनी काय आजपर्यंत कसली भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. त्यावर आपलं काय मत आहे? त्यावर आपलं माझा प्रश्न तो नव्हता सर. लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडली आणि दोन्ही समाजासंदर्भात त्यांनी लोकसभेमध्ये आवाज उठवला. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आणि धनगर समाज या दोन जातींचा आरक्षणाचा विषय फार गंभीर बनत चाललेला आहे. मराठा समाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 33% समाज हा मराठा समाज आहे. संस्थापनासाठी मराठा समाजाने स्वतःचा छातीचा कोट करून मराठा समाज लढला. आजची त्यामध्ये धनगर समाजासाठी धनगर समाजाचं आरक्षण असेल किंवा मराठा समाजाचं आरक्षण असेल, महाराष्ट्रात देशात प्रथम पहिल्यांदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तो आवाज उठवला. त्याबद्दल तुम्ही त्यांचा आभार मानणार का? त्याबद्दल त्यांचा मी आभार मानणार, पण जर इतर नेत्यांनी मांडली नाही त्यावर तुम्ही काय बोलाल? इतर नेत्यांनी मांडली नाही म्हणजे मला एकच म्हणायचं आहे की ह्यांच्या मनातच नाही माझ्या मराठा बांधवांना आरक्षण द्यायचं. भूमिका रणजितदादांना मांडली असेल तर मी त्यांचं स्वतःच आभार मानतो.